जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अभि जिंजुर्डे या युट्यूब चॅनलवर. तर बघा मस्त आलेलो इकडं नवीन घराकडं आणि आत्ताच आलो तर म्हणलं बसलो आता इथं, कारण तिकडून इकडे यायचं म्हणल्यावर एकदम होतो आणि मग आलो आता इथं बसलो मंदिराजवळ, तिथं दर्शन घेतलं देवीचं आणि आलेलो आहे आता इथं. कारण आम्हाला इथल्या वावरामध्ये जे डोंगळे आपण लावेल ते खुरपायचे होते आणि जरा उशीरच झाला याला, कारण पोरासोरांचं आवरून छोट्या पिल्लांना झोपी लावलं, शिवला छोट्या बाळाला आणि आता आम्ही आणि सोनपापडी त्या पण आलेले आमच्यासोबत. तर आज बघा दीदीला पण सुट्टी होती, त्याच्यामुळे दीदीने ते सगळे आमच्या मागं लागले आणि सगळे शंभू सोनपापडी आणि दीदी आलेली आमच्यासोबत लगेच वावरामध्ये तर मंदिराकडं. आणि आता खेळणं चालू पण झालं. बघा हे पोरांचं काय चाललेलं आहे आणि त्यांना कसं इकडे यायचं म्हणलं का एकदम भारी वाटत. तर सगळं गोळा केलं, काय माहिती काय चाललेलं आहे, काय काय आणलं ग भांडे त्याने बा राडा करायचं नाही बरं का लई. आणि ते आईचं स्टोल उचलून घे. काय काय करायचं मग इथं भांडे. बघा किती ऊन पडलेलं आहे आणि पोरांना इकडं आणलं. शंभू बी आला. शंभू अरे बस ना, चाल ना, ये वरती ये ना. काय आणलं तू. इकडं आपले डोंगळे आणि ते आता खुरपायचे झाडं पाय किती सुकू राहिले आता उन्हाना. आता पाणी नाही दिले एवढ्या याच्यात. डोंगळे लागले. हा मस्त आले, आता खुरपून घ्यावं लागेल. पहिल्यापासून राहिलेच ना, अजून नाही खुरपले गेले. आणि इकडं काय रे आपल्या इकडं पण आणि तिकडं पण काय रे गंज बाई यंदा डायरेक्ट बुडालो की काय रे. किती काय रे किती चक्कू लागले. मग काय. चला मग काय आता घेऊ खुरपून. आता इथं आले आले आता बसलं म्हणजे मग कटाळाच येतो ना. हा हा खेळा बरं का. आणि बा मी काय म्हणते अरे इकडे बाय माझ्याकडे पाहते का. बोलणार नाही, मी कडी लावून घेते बरं का ग्रिलची आणि मग तुम्ही बाहेर नाही निघायचा. आमचं जेव्हा सगळं आवरण तेव्हा खाली यायच नाही. आपण सगळे संगच घर जाऊ बरं का. दरवाजा उघडायच नाही बरं का. दरवाजा उघडायचं नाही, इकडे तिकडे उन्हात जायचं नाही. चला बाई मग काय आहे की नाही. हा ना मग दीदीने लावले भांडे भांडे खेळायला. त्यांचं वय त्यांचं चालू राहील ना आवरायचं भांडे बरं खाल्ल्या तेव्हा बरं का. चल आता आपण घेऊ खुरपून ऐकले. बघा आता लगेच लागायचंय खुरपायला आणि इकडं आपले झाडं बघा किती मस्त झालेले आहेत. जे आपलं आंब्याचं झाड आहे तर याला तुम्ही कैऱ्या पहा पूर्ण म्हणजे शेंड्यापासून तर डायरेक्ट बुडापर्यंत अशा कैऱ्या आहे. किती मस्त आहे, लय मोठं झालं. काही काही चक्कूला बी पाय किती चक्कू लागले. किती छोटं झाड आहे तरी पण बरेचसे चक्कू लागले आता याला पण. मस्त झाले बरं का. आता इकडल्या साईडने पण भरपूर आहे बाई. डोंगरात तर लईच गवत झालं कविता पाय ना. हे बा आपले उन्हाळचे डोंगळे लालचे आहे ना, उन्हाळचे नाही लालचे. पाय ना सगळे मावा पडल्यावर झाली पाय ना, काही चवच राहिली. इकडून लईच गळाले का काय रे पाय ना. गंज झालं काही खाली गंज पडेल बाई. एवढे यायला पाहिजे फक्त आता खायला हे की नाही. पहा आपले एवढे डोंगळे लालचे एवढे खुरपायचे. आता काय ठोकळ ठोकळ गवत मोठं उरकन म्हणा. चला बाई लिहून पडलं. हा ना तेच ना मग. चला बाई घेऊ मग खुरपून काय आता. बघा आता दर्शिक उन्हाला बसलो. आता लय ऊन पडलं होतं म्हणलं मग दर्शिक आता डोंगळे खुरपले आणि आता पाणी प्यायला बसलेलो आहे आम्ही. आणि आमच्या चिल्लर पार्टीचं बघा काय चाललेलं आहे. तू पाणी नको पिऊ, तू नको पिऊ पाणी. काय शंभू काय झालं. बाटली भरेले शंभू काय झालं इकडे पाय. शंभू वावरत सवय आहे कॅनला कधी. हा त्याला आज भुका पडला आल्यावर शंभू जेव जेव. शंभूच वावरत आल्याला चाल झालं जेव जेव करायची. अरे सोनपापडी काय चाललं तुमचं. भांडे काय काय आईचा स्टोल खाली आता आई हानी बरं तुम्हाला. काय करवले अरे तू दाखव. लहानपणी असंच खेळ. पाय नाही तेव्हा त्यांनी किती भारी केलं तेव्हा. ते गॅस बनवला. इकडं काय आहे
प्लेटी तिकडं पोळ्या लाटी ती गॅस बनवला काय मस्त चालू आहे बाई. दीदीच पेटे आता दीदीच पेटे. शंभू शंभू इकडे बाय शंभू जेव जेव कर बाई. शंभू जेव जेव करायला दे ना ग लपा बुकडी बाबाला बुकडी बाबा लपा. बाई. इतकं मस्त सावली झाडाखाली सावली मस्त. आहे का नाही. भाकरी आ? भाकरी खायच्या आम्हाला भाकरी खायच्या नका बाई आम्हाला भुका नाही आम्ही आता चालू वावरात. काय भाजी केली? भाजी का भाजी पोळी भाजी पोळी एक म्हणतं पोहे एक म्हणतं भाजी पोळी. पोहे का पोळी सोबत खाते का मग काय केली भाजी? भाजी का भेंडी भेंडी. निंबू भेंडी केली का? शंभू दादाला देईन जेवायला. शंभू दादाला सुधारणारच नाही. शंभूच इकडे आहे काय? शंभूचं इकडे चपला बिपला इकडे तुमचं इकडे आहे का? लहान आपण बी लहानपणी किती भारी आपण असंच खेळायचं. आता पहिल्या वेळी कोणी खेळत पण नाही हो. आता काही नाही राहिले पहिले सारखे खेळ. पहिल्यांदा आपण किती भारी दारादारी लपंडाव ते किती भारी खेळायचो. असं करायचं बाई, असं करायचं. हे असे पहिले असे झाकणं राहायचे याचे बिस्लरीचे टोकदार झाकणं राहायचे पहिले. असे गोल भाकर करायचे शंभूला. आता काही नाही. आता पोरांना फक्त येऊन जाऊन मोबाईल बस येऊन जाऊन त्याच्यात हे झालं का झालं. आज पोरं दुसरं काहीतरी आले बा इकडे खेळायला नाही तर रोज तेच चालायचं. फोन घेतला का बसले. तेव्हा शंभूच्या हातात किती मस्त कढई. दर्शन पाप अय नको बरं का कविता लागन ते लागन ते ग्रिलचं आहे ते लागन. मम्मी अबे चला आता जेवढं झालं राहिलं तेवढं घेऊ काढून. आमचे कुठे शंभू आपले? मम्मी मग बाई, किती राहिलं लय भूक लागली लय ऊन पडला आता भूक लागली. हा म्हणून जेवायचं आहे तुमचा. झालं ना तुम्हाला येऊ नका म्हणलं देईन मी. तरी आले आहे की नाही? हा तिकडं सगळं गोळा करून घेऊन आता गवत. एकच लास्ट वापर राहिला का झालं आता गवत गोळा करतो ना. गणगवत निघलाय ना मग काय एक वैरण होईन ना जनावरांची. हा एक कवळं गवत आहे. कवळं आहे ते आता उन्हाळ्यात सुकलं नाही. तेच ना नाही तर मग अगोदर आपण आहे ना तिकडलं काढलं ना सावली ठेवायला पाहिजे होतं. जाऊ दे खातीन जनावर आता घरी गेल्या. बघा मस्त आपले जे डोंगळे होते लई गवत झालं आता सगळे मस्त. आता बघा किती भारी दिसू राहिले गवत काढल्याच्या नंतर. चला आता गण टाईम झाला 2:30 वाजले आता. हा ना पप्पा आलते म्हणलं बरं चालते टायमावर तरी आले. त्यांना लई भुका लागल्या होत्या वावरात ते सवय नाही पोरांना. चला बाई पाणी न संपलं आता. हा ना बघा आलं होतं वावरात इकडं डोंगळे ते खुरपायला. आता डोंगळे बी खुरपून झाले. गवताचं गठोडं बी बांधून घेतलेलं आहे. आणि आता खडी कधी आणली का? खडी 2-3 दिवस झाले तेव्हा आणली ना. हा का? तर बघा आता आपल्या नवीन घराच्या पुढं अजून एक काम बाकी होतं. तर ते काम करायचं आहे आणि त्या कामासाठी कचखडी पण आणलेली आहे. तर कचखडीवरून तुम्हाला कळलंच असेल की कोणतं काम बाकी आहे आता. आता लईच सगळ्यांचं म्हणणं होतं का आहे का नाही. हा बसू दे बाई दर्शिक मला बसा काय लई थकलं. आणि कसं किती दिवसात चाललेलं सगळ्यांचं का घराला पुढं आपले जे गट्टू आहे ते बसून घ्यायचे. कारण कसं आता एवढं भारी घर म्हणल्यावर पुढं व्यवस्थितच पाहिजे सगळं आहे की नाही. हा पप्पा सगळ्यांचं म्हणणं झालं की घरापुढं गट्टू बसायचे. गट्टू बसलं कसं झाडायचा टायमाला खाकाना ते का ते घरामध्ये जात नाही. घरापुढं गट्टूच पाहिजे व्यवस्थित वाटत म्हणजे सगळ्यात मग हा एकदम भारी वाटत. त्याच्यासाठी कचखडी पण आणून टाकलेली आहे. आणि एवढे 1-2 दिवसामध्ये आपल्या घरापुढं गट्टू बसायचे काम सुरू पण होणार आहे. त्याच्यामुळं आता म्हणजे गबळ ते सगळं काढून घेतलेलं होतं मग आम्ही. आता गवत काढलं तेव्हाच ते लोक आलते ना. हा आता फक्त डम्मस करून घ्यायचं
आणि पूर्ण एखादं एक चांगलं असं लेवल करायला लागेल या अंगणाची लेवल करून आणि मस्त अशी आपल्याला काय माहिती आता किती 20 फुटापर्यंत असं सांगितलेलं आहे ना. खडी लोकच बसायची हा त्या गंजापर्यंत आहे की नाही. गंज तर एवढी गट्टू किती होती या भिंती बसून त्या भिंती लोक. हा ना मग एकदम मस्त असे आपले गट्टू बसून होती. आणि इथं मध्ये पण आहे ना गाडी लावायचा. हा इथं विन मध्ये भरपूर मोठा स्पेस आहे. आणि खरं तर कसं जी भिंत आहे या भिंतीपासून तर कंप्लीट तिकडले जे पलीकडली जी खिडकी आहे तिथपर्यंत आणि असं इथं समोर 20 फुटापर्यंत असं आपल्याला गट्टू बसून घ्यायचे. कारण आता एवढं भारी घर म्हणल्यावर गट्टू तर बसायलाच पाहिजे की नाही. मग सगळ्यात मेन कसं आहे खराब होत नाही खकाना जात नाही आणि आपल्याला सडा ते टाकावं लागतो तर त्याचे बी ताण वाचन सगळ्यात मेन. आवाज आला नाही. आता 2-2:30 वाजले ना. आता जावं लागेल बाई घरी. आता पोरं बी उठले असते. भारी गार सावलीत बसल्यावर लय भारी वाटत आहे का नाही. मग काय त्या एका ताईने कमेंट केली ती तुमच्या ननंदबाई कुठं राहत्या किंवा कोणतं गाव आहे. हा त्यांचं नवीनच ब्लॉग बघत असेल त्या. हा ज्या नवीन असतील आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीमध्ये तर त्यांनी अगोदरचे ब्लॉग समजा बघितले नसन तर ताई कसं आमच्या ननंदबाई जेव्हा येतात तेव्हा आम्ही ब्लॉग बनवतो. कारण कसं राहतं एक ननंदबाईचं नातं एकदम अलगच राहतं. ते आम्हाला म्हणजे एकदम बहिणीसारख्याच आहे. त्याच्यामुळं त्या जर कधी आल्या ना आम्ही ब्लॉग बनवतो म्हणजे कसं आम्हाला जर आठवण आली ना आम्ही लगेच ब्लॉग बघतो किंवा असं आमचं चालूच राहतं. तर मग ते आल्यावर आम्हाला ब्लॉग बनवायला आनंद बी होतो. आणि रोजचे तर तुम्ही ब्लॉग बघतातच एकदम छान असतात आणि ते आल्यावर तर आम्हाला बनवास म्हणजे वाटत आहे सगळ्यात मेन आनंद होतो. एका ताईने अशी पण कमेंट केलेली तुम्ही दोघी जावा खूप छान राहता. हा मग काय भारी ताई म्हणजे कसं आहे समजूतदारपणा जर घेतला ना दोघींनी पण तर चांगलंच राहतं. उगाच कसं आहे आता एकीकडे राहायचं त्याला काही म्हणजे चांगलं बी नाही वाटत आणि कोणी आपल्याला चांगलं बी म्हणत नाही आहे का नाही. मग तेच ना. आणि घरामध्ये सगळ्यांनी म्हणजे समय किंवा असं समजूनदार घेतलं पाहिजे. ना काम करताना पण एकदम भारी वाटतं आणि सगळ्यांचं काम बी पटापटा होते. मग सगळ्यांनी व्यवस्थित राहिलं सगळ्यांनी समजूतदारपणा घेतला तर घर कसं आनंदी बी राहतं आणि कामाचं टेन्शन बी राहत नाही. आता आम्ही दोघी बघा ना आम्ही रोजचं समजा आमचे तुम्ही डेली ब्लॉग बघतात वावरातले कामं इतके राहते पण अजिबात म्हणजे असं टेन्शन येत नाही किंवा थकवा येत नाही. असं आनंदाने म्हणजे सकाळी उठलं म्हणजे आनंदाने असं वाटतं नाही गाड्या पटकन आवरून आपलं वावरात जायचंय काम झालंच पाहिजे आहे का नाही. तर आम्ही म्हणजे वावरामध्ये किती पण उन्हाचं काम केलं ना घरी जाऊन सगळ्यांचे हसरे चेहरे पाहून किंवा आमचे दोघीचे हसरे चेहरे पाहून आम्हाला एकदम भारी वाटतं. तर असं वाटतं इथून म्हणजे कुठं जावं पण नाही कारण की इतकं भारी आमच्या घरी आणि मस्त सगळ्यांचं फ्रेश वातावरण आहे. आणि सगळ्यात मेन तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे. तुम्ही आम्हाला एवढे सपोर्ट करतात आपले सगळे कमेंट पण करत्या. खरंच खूप खूप धन्यवाद तुमचं. तुम्ही सगळे ताई दादा आम्हाला इतके छान छान कमेंट करत्या किंवा एक समजून सांगितल्या तर आम्हाला एकदम भारी वाटतं. अशाच कमेंट आम्हाला करत राहा कारण आम्हाला बी कळलं पाहिजे. समजा तुम्ही व्हिडिओ तर बघताच आपले तुम्ही व्ह्यू जेवढे येतात तेवढे तर आपले समजा छान व्हिडिओ बघणारे आहेत पण कमेंट करत जा म्हणजे कसं आम्हाला बी एक तुमच्या कमेंटवर आम्हाला बी कळतं की समजा कोणाला आमच्याविषयी काय वाटतं किंवा कसे ब्लॉग बनवावे किंवा कसं तर असंच म्हणजे आम्हाला कंटिन्यू सांगत जा आम्हाला बी आवडेल आणि आहे का नाही. तर बघा आता जायचंय घरी. खूप टाइम झालेला आहे आणि म्हणजे 2:30 पण वाजलेले आहे. तर आता ऊन बघा उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे ऊन पण पडणारच आहे. ऊन पण भरपूर पडलं आता पण मग घरी कसं आपली छोटी पिल्ला असल्यामुळं घरी पण काळजीनं जावं लागतं. तर बघा आता निघालेलो आहे लगेच घरी गवताचं गठुडं घ्यायचं आणि लगेच जायचंय. चला मग आता घरी गेल्याच्या नंतर आता जेवण खावणं करायचे आणि पुढचं काम बघू आता काय आता याच्या नंतर तर काही राहणार नाही पण बघू आहे की नाही बघू काय नंतर नियोजन सगळ्यांचं काम सगळ्यांचं म्हणणं ऐकून आणि त्याच्यानंतरच कामाचं नियोजन बघावं लागतं. तर बघू चला आता घरी गेल्याच्या नंतर मग काय. तर चला आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.